मैत्रिणींनो, उन्हाळा आला की आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम जाणवत असतात, पण त्यापैकी एक प्रॉब्लेम असतो तो म्हणजे केस खूप चिकट होतात. आपण ते सतत धुतो आणि त्यामुळे ते खूप जास्त रफ व्हायला लागतात आणि अगदी ते रफ होऊन गुंतात आणि मग तुटायला लागतात. मग पार्लरला न जाता घरच्या घरी असे कोणते सोपे उपाय तुम्ही करू शकता, याचाच हा व्हिडिओ आहे. कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि हे उपाय केल्यानंतर तुमचे केस एकदम स्मूथ, शायनी आणि एकदमच मऊसर होणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर काही नैसर्गिक हेअरपॅक आपण पुढे बघणार आहोत. त्यामध्ये नंबर 1 आहे ते म्हणजे दही आणि मधाचा हेअर मास्क. दह्यामध्ये कसं असतं मंडळी, लॅक्टिक ऍसिड असतं जे केसांना स्वच्छ करतं आणि मध ओलावा टिकवून ठेवतं, मॉइश्चर देण्याचं काम करतं. मग अर्धी वाटी दही घ्या, 2 चमचे मध एकत्र करून केसांना छानपैकी तो पॅक लावा. 30 मिनिटांनंतर केस धुवून टाका, बघा तुमचे केस मऊ होतील. नंबर 2 ॲलोवेरा. कोरफडीमध्ये एन्झाईम्स असे काही असतात जे केसांमधली डेड स्किन काढून टाकतात. कोरफडीचा तुम्ही ताजा गर घ्या केसांना आणि टाऊला तो लावा. 20 मिनिटांनी केस धुवून टाका, केस मऊ होतील. यानंतरचा पॉइंट तो म्हणजे केळं आणि दूध. पिकलेलं केळं मॅश करून त्यामध्ये थोडंसं दूध मिसळा आणि हा पॅक सुद्धा तुम्ही केसांना लावू शकता. यानंतरचा जो उपाय आहे तो अगदी रामबाण आहे, तो म्हणजे तांदळाचं पाणी. आता हा अत्यंत जुना आणि प्रभावी उपाय मानला जातो, कारण तांदळाच्या पाण्यामध्ये ना एनॉसिटॉल असतं जे केसांचं नुकसान होण्यापासून त्याला वाचवत असतं आणि केस खूप मऊसर करतं. कृती याची कशी आहे तर तांदूळ भिजवलेलं जे पाणी आहे ते किंवा अगदी तांदूळ शिजवल्यानंतर जी पेज उरते ना ती फेकून न देता तुम्ही ती केसांना लावू शकता. 20 मिनिटांनी केस साध्या पाण्यानं धुवून टाका, यामुळे तुमच्या केसांना नैसर्गिक शाईन येणार आहे आणि ते मऊसर होतील. यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे मेथीचे दाणे. आता कसं आहे मंडळी, मेथीमध्ये ना प्रथिनं आणि निकोटिनिक ऍसिड भरपूर असतं जे केसांचं पोत जो आहे, टेक्स्चर जे आहे ते सुधारण्यासाठी मदत करतं. रात्री 2 चमचे मेथीचे दाणे पाण्यात भिजत घाला. सकाळी त्याची बारीक पेस्ट करून केसांना लावा. 45 मिनिटांनी केस धुवून टाका, यामुळे केस तुमचे रेशमी होतात आणि कोंडा सुद्धा कमी होतो. पुढचा पर्याय आणि अगदी रामबाण तो म्हणजे अंड्याचा हेअर मास्क. केस भरपूरच कोरडे होत असतील किंवा निर्जीव झाले असतील तर एग व्हाईट हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. एका अंड्याचा एग व्हाईट तुम्ही घ्या, 1 चमचा ऑलिव्ह ऑइल ऍड करा आणि 1 चमचा मध त्याच्यामध्ये तुम्ही टाका. हे मिश्रण एकत्र करून 30 मिनिटं छान केसांना लावा. त्यानंतर केस धुवून टाका. वास घालवण्यासाठी त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस सुद्धा तुम्ही टाकू शकता. बघा एकदम तुमचे केस मऊसूत होते. नंतर म्हणजे जास्वंदीची फुलं. जास्वंद हे केसांसाठी एक उत्तम नैसर्गिक कंडिशनर मानलं जातं. जास्वंदीची फुलं आणि पानं ही वाटून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट केसांना लावल्यावर केस तुमचे काळेभोर आणि मऊ होणार, यामध्ये काही शंका नाही. आता केसांच्या देखभालीसाठी हे सगळे पॅक तर तुम्ही वापरा, पण त्यासाठी काही स्मूथिंग टिप्स तुम्हाला देते. नंबर 1 उशीचं कवर. कापसाच्या कवर ऐवजी सिल्क किंवा सॅटिनच्या उशीचा तुम्हाला वापर करायचा आहे. यामुळे कसं होतं, केसांचं फ्रिक्शन, घर्षण जे आहे ते कमी होतं आणि सकाळी केस गुंतत नाही. दुसरं म्हणजे केस नैसर्गिकरित्या तुम्हाला सुकवायचे. शक्यतो केस फॅन खाली किंवा नैसर्गिक हवेत सुकवले पाहिजेत. हेअर ड्रायरचा वापर करावाच लागला तर कूल मोड मध्ये करा, हिट मोड ऑन जास्त करू नका. नंतरचं म्हणजे लिंबाचा रस. जर तुमचे केस तेलकटपणामुळे चिकट वाटत असतील तर पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकून केस छानपैकी धुवा, यामुळे केस सुटसुटीत आणि चमकदार होतात. आता केस धुण्याची पण काहीतरी एक विशिष्ट पद्धत असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस धुण्यासाठी खूप गरम पाण्याचा तुम्हाला वापर करायचा नाहीये, यामुळे ना केस जास्त फ्रीझी आणि कोरडे होतात. नेहमी कोमट किंवा जर जमलं तर मीडियम जे आपलं रूम टेम्परेचरचं पाणी आहे ते वापरा. शॅम्पू केल्यानंतर केसांच्या टोकांना कंडिशनर लावा, केसांच्या मुळांना लावू नका. केसांच्या टोकांना लावलं तर केस गुंतणार नाही. आणि त्यानंतर 1 मग पाण्यामध्ये 2 चमचे ऍपल सायडर व्हिनेगर टाकून शेवटच्या वेळी केसावर ते पाणी टाका, म्हणजे केस वेगळ्याच प्रकारचे चमकतील, एक वेगळी शाईन त्याला येईल. त्याचबरोबर काही आयुर्वेदिक वनस्पतींचा सुद्धा तुम्ही यामध्ये वापर करू शकता, जसं की आमला आहे, रिठा आहे, शिकेकाई आहे. कसं आहे मंडळी, रासायनिक शॅम्पू ऐवजी या तिघांचं मिश्रण केल्यानं केसांचं नैसर्गिक जे तेल आहे ते टिकून राहील आणि केस तुमचे मऊ होतील आणि केसांना एक आयुर्वेदिक असा जिवंतपणा येऊ शकेल. त्यामुळे हेही पर्याय तुम्ही वापरू शकता. कुठल्याही आयुर्वेदिक स्टोअरमध्ये तुम्हाला हे सहज मिळून जाणार आहे. त्यामुळे केसांची निगा राखणं खूप गरजेचं आहे, कारण केसांवरती आपली ओव्हरऑल पर्सनॅलिटी डिपेंड असते. त्याच्यामुळे तुमचे केस खूप छान, मऊ आणि व्यवस्थित राहण्यासाठी हे सगळे पर्याय तुम्ही करा. अगदी कमी पैशामध्ये घरात असलेल्या वस्तूंमध्येच हे सगळे उपाय दडलेले आहेत, जे
खूप कमी पैसे खर्च करून तुम्हाला मिळणार आहेत आणि एकदम घरातल्या घरामध्ये हजारो रुपये खर्च न करता तुम्ही मस्त एक वेगळा शायनी आणि सिल्की केसांना लुक देऊ शकता. बाकी या व्यतिरिक्त एक अजून टिप तुम्हाला द्यायची आहे ती म्हणजे आवळा. आवळा सुद्धा केसांना मऊ करण्यासाठी खूप फायदेशीर ठरत असतो, ज्यामुळे ज्या वेळेस आवळ्याचा सीझन असेल तेव्हा आवळ्याचा रस सुद्धा तुम्ही लावू शकता. बाकी आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. भरपूर शेअर करा म्हणजे सगळ्यांचे हे केसाच्या गुंत्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होतील आणि डोक्यातला प्रश्नांचा गुंता सुद्धा दूर होईल असं मला वाटतं. आणि असंच लोकमत सखीवर प्रेम करत राहा.